2. सशस्त्र क्रांतिकारकांना श्रद्धांजली. दिवंगत क्रांतिकारकांचा स्मृती समारंभ आणि अभिनव भारताचा सांगता समारंभ दिनांक 10 मे 1952 पुणे येथील पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या पेशवे उद्यानासमोरील विस्तीर्ण पटांगणात नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या छायाचित्राचे अध्यक्षतेखाली अपूर्व थाटाने साजरा झाला. प्रत्यक्ष सभेचे काम चालविण्यासाठी सेनापती बापट यांची नियुक्ती करण्यात आली होती. व्यासपीठाच्या समोरच एक उंच आणि भव्य असा वीरस्तंभ उभारलेला होता. दिव्यांच्या झगमगाटात शोभणाऱ्या आणि पुष्पमालांनी सजविलेल्या त्या भव्य वीरस्मृती स्तंभावर भारतीय स्वातंत्र्य संग्रामात इंग्रज शत्रूशी सशस्त्र लढा देताना सन 1857 ते सन 1947 पर्यंत ज्या सशस्त्र क्रांतिकारक हुतात्म्यांनी आणि वीरात्म्यांनी आपल्या प्राणाहुती दिल्या त्या सहस्रावधी ज्ञात आणि अज्ञात भारतीय सशस्त्र क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ असे महावाक्य लिहिलेले होते. प्रथम स्वागत समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पुढारी श्रीयुत तात्याराव करंदीकर ह्यांचे आणि सेनापती बापटांचे या महोत्सवाचे स्वारस्य सांगणारे भाषण झाल्यानंतर स्वातंत्र्य लक्ष्मी की जय, वीर सावरकर की जय, क्रांतिकारकांचा विजय असो अशा तुमुल गर्जनांमध्ये वीर सावरकरांनी पुढील भाषण केले. स्वातंत्र्य संपादनाचे श्रेय हे सामुदायिक श्रेय आहे. दिवंगत सशस्त्र क्रांतिकारकांना ते जिवंत असता माथे फिरू, अत्याचारी, देशघातक, हत्यारी इत्यादी निवडक शिव्या शापांची लाखोली परशत्रूंकडूनच काय ती नव्हे तर त्यांच्या स्वदेश बांधवांकडूनही वाहिली जात होती. तथापि ते दिवंगत झाल्यानंतर का होईना पण त्यांच्या तुमुल जय जयकारांनी आज हा प्रचंड समुदाय त्यांच्याविषयीची आपल्या देशाची उत्कट कृतज्ञता व्यक्तवीत आहे. हे पाहून नि ऐकून मला तर काय पण मनुष्य मेल्यानंतरही आत्मारूपाने अस्तित्वात असू शकतो हे खरे असले तर त्या सहस्रावधी दिवंगत आत्म्यांनाही साश्चर्य संतोष वाटत असेल. हे अपूर्व दृश्य मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहीन असे अगदी काल परवापर्यंत मला केव्हाही वाटले नव्हते. त्या परिस्थितीत तसे वाटणे शक्यच नव्हते. इतिहासातून सशस्त्र क्रांतिकारक पक्षाने स्वातंत्र्य संपादनार्थ काही कार्य केले असा कोणताही उल्लेख आणि त्यांची नावेही चक्क पुसून टाकण्याचा डाव परशत्रूंनी नि काही स्वार्थींनी भेकड स्वकीयांनीही योजिलेला होता. खोटा इतिहास लिहिण्याचा त्या लोकांनी चंग बांधला होता. म्हणूनच खरा इतिहास जसा घडला तसा लिहिला जावा ह्यासाठी मी नि माझ्या सहकाऱ्यांनी हा महोत्सव घडवून आणलेला आहे. या महोत्सवात केवळ भारतीय सशस्त्र क्रांतिकारकांनाच श्रद्धांजली वाहिली जाणार आहे हे जरी खरे असले तरी हिंदुस्थानचे हे स्वातंत्र्य आज आपण संपादू शकलो आहोत ते सशस्त्र क्रांतिकारकांनीच काय ते मिळविले असे मी मानित नाही. तसे म्हणणे ही पहिल्या चुकीप्रमाणेच एक दुसरी उलटी चूक होईल. तसे म्हणणे हाही खोटा इतिहास लिहिण्यासारखेच अश्लाघ्य होईल. स्वातंत्र्य मिळताच ते आम्ही आणि आमच्या तथाकथित अहिंसक साधनांनीच मिळविले अशी जी एकच ओरड करण्यात आली ती बभंशी, खोटी, पक्षपाती आणि लाटंबाजीची आहे हे स्पष्ट करणे इतिहासाच्या आणि सत्याच्या दृष्टीने कर्तव्यच होते. तसे न करणे ही ऐतिहासिक कृतघ्नता झाली असती. ह्यास्तव स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मला प्रकटपणे माझे विचार सांगण्याची पहिली संधी मिळताच सन 1949च्या डिसेंबरमध्ये कलकत्त्यास भरलेल्या अखिल भारतीय हिंदू महासभेच्या अधिवेशनाचे उद्घाटनीय भाषणात मी स्पष्टपणे पहिली घोषणा केली की ब्रिटिशांच्या परदास्यातून भारताची मुक्तता करण्याचे नि स्वतंत्र नि सार्वभौम असे आपल्या भारताचे संघराज्य करण्याचे श्रेय हे सशस्त्र किंवा निःशस्त्र अशा कोणत्याही एका पक्षाचे नसून ते गेल्या 2-3 पिढ्यातील सर्व पक्षांच्या सर्व स्वदेशनिष्ठ कार्यकर्त्यांचे सामायिक श्रेय आहे. 1857च्या सशस्त्र किंवा क्रांतीवीरांचा वाटा तर त्यात आहेच आहे, पण त्यानंतरच्या देशभक्त दादाभाईंपासून देशभक्त गोखल्यांपर्यंतच्या नेमस्त म्हणवणाऱ्या पक्षातील
सर्व कार्यकर्त्यांनाही ते श्रेय यथाप्रमाण मिळालेच पाहिजे. राष्ट्रीय किंवा जहाल म्हणून ज्या पक्षाला म्हणत त्याचाही वाटा ह्या सामुदायिक क्षेत्रात आहेच आहे. स्वतःच असहकारवादी आणि अहिंसक म्हणून घेणाऱ्या सहस्रावधी देशभक्तांनी आणि देशसेवकांनी ह्या राष्ट्रीय स्वातंत्र्यास्तव जे भारतव्यापी कार्य केले त्याविषयीही आम्ही सर्वांनी कृतज्ञता व्यक्तवलीच पाहिजे. मी तर ह्याच्याही पुढे जाऊन स्वानुभवाने असे सांगतो की सशस्त्र व निशस्त्र अशा कोणत्याही गुप्त वा प्रकट चळवळीत सक्रिय भाग ज्यांनी घेतला नाही, परंतु ज्यांनी ज्यांनी आपापल्या हृदयात मूक सहानुभूती बाळगली आणि देवा माझ्या भारताला स्वतंत्र कर म्हणून अबोल प्रार्थना केल्या, अशा आमच्या लक्षावधी स्वदेश बांधवांच्या त्या मूक शुभाशीर्वादांनाही आजच्या आपल्या ह्या राष्ट्रीय विजयाचे श्रेय त्या त्या प्रमाणात आहेच आहे. रामायणाविषयी येथे लागू पडेल अशी एक सुंदर कथा आहे. जेव्हा रामाचे सशस्त्र सैन्य लंकेवर चालून गेले तेव्हा समुद्र आडवा आला. शस्त्र टाकून रामाने त्याची पूजा केली, प्रार्थना केली की वाट दे, पण तो सागर अधिकच फुगू लागला. शेवटी रामाने धनुष्यावर अमोघ बाण चढवून दटावले, देतो की नाही वाट. त्यासर्षी मात्र भयभीत होऊन तो समुद्र प्रसन्नला आणि वाट दिली. तुळशीदासजी या कथेत म्हणतात, भयबीन होय लप्रीत. पुढे राम सैनिक सेतू बांधू लागले. तिथेच एक पाल होती, तिला काही प्रचंड शिला किंवा लहानसा दगडही त्या समुद्राच्या सेतूच्या आधारासाठी भर टाकता येणे शक्य नव्हते. तरी त्या सत्कार्यास जो शक्य तो हातभार लावण्यासाठी तिने आपले अंग पाण्यात ओले करावे, वाळूत घुसळावे आणि सेतूपाशी जाऊन तेवढी वाळू तेथे त्या पाण्यात झाडावी. तिला समुद्रात तेवढीच भर टाकणे शक्य होते. त्या भरीचे स्थूल गणिताने काहीच मूल्य नव्हते, पण सूक्ष्म गणिताने त्या वाळूच्या कणांचीही शून्यापेक्षा काहीतरी अधिक भर पडतच होती. आणि त्या पालीच्या सद्भावनेची भर तर अगणितच होती. अशा उदार व्यापक नि प्रामाणिक दृष्टीनेच आम्ही सर्वांनी ह्या आपल्या स्वातंत्र्य संपादनाचे श्रेय नुसत्या सदिच्छकांपासून तो निशस्त्र आणि सशस्त्र प्रतिकारकांपर्यंत, नुसत्या सदिच्छकांपासून तो निशस्त्र आणि सशस्त्र क्रांतिकारकांपर्यंत सर्वांचे मिळून सामुदायिक श्रेय आहे, अशी यथाप्रमाण कृतज्ञता बाळगली पाहिजे. अशा निपक्षपात भूमिकेवरून जे जसे घडले ते तसेच सांगणारा जो इतिहास लिहिला जाईल तोच खरा इतिहास. परंतु अशा निपक्षपातीने व्यापक दृष्टीने स्वातंत्र्यासाठी झुंजून सशस्त्र निशस्त्र प्रतिकारकांना यथाप्रमाण गौरविण्याचे सोडून गेली 4-5 वर्षे नामधारी अहिंसक पक्षाने आम्हीच केवळ अहिंसेने निशस्त्र मार्गाने स्वातंत्र्य मिळविले असे नगारे पिटवून सशस्त्र क्रांतिकारक हुतात्म्यांची नि वीरात्म्यांची नावे सुद्धा शालेय तर काय पण ग्रांथिक इतिहासातून सुद्धा पुसून टाकण्याचे आटोकाट प्रयत्न चालविले आहेत. आज त्या काँग्रेसी म्हणवणाऱ्या पक्षाच्याच हाती राजसत्ताही आहे. त्यामुळे तर हा अश्लाघ्यानी खोटा एकपक्षीय प्रचार आचारातही नडू लागला. सन 1920 पासूनच काय तो स्वराज्याचा लढा हा शब्दही अहिंसक नाहीच म्हणा चालू झालेला आहे. हाच त्यांच्या या खोट्या इतिहासाचा श्री गणेश आहे. जे जे देशभक्त लोक ह्या निशस्त्र अहिंसक मार्गाने काही महिने किंवा काही वर्षे बंदिवासात गेले त्यांनाही आम्ही देशभक्त म्हणतो आणि यथाप्रमाण त्यांचेही आम्ही उतराई व्हावयास पाहिजे हे आम्हालाही कर्तव्य वाटतेच, हे मी आधी सांगितलेलेच आहे. पण तेच काय ते देशभक्त नि त्यांच्या बंदिवासातील त्यागालाच काय ते स्वातंत्र्याचे श्रेय आहे, अशा करंट्यानी कंजूष मनोवृत्तीने आमच्याच पैशाने भरलेल्या राज्यीय तिजोरीतून लक्षावधी रुपये ह्या सापेक्षतः दुय्यम प्रतीच्या काँग्रेसी म्हणवणाऱ्या देशभक्तांना त्यांच्या देशभक्तीचे पारितोषिक म्हणून वाटण्यात आलेले आहेत, येत आहेत. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांनाही भूमिदाने, द्रव्यदाने, अधिकारस्थाने देण्यात येत आहेत. काँग्रेसी देशभक्तांची ही लूट आता इतक्यापर्यंत पोचलीये
की काँग्रेसचेच प्रख्यात पुढारी आणि सध्याचे मद्रासचे मुख्य प्रधान श्रीयुत राजगोपालाचारी यांना सुद्धा अलीकडे असे स्पष्टपणे सांगावे लागले की आता यापुढे कोणालाही राज्यकोशातून अशी दाने दिली जाणार नाहीत. राजाजींच्या शब्दातच सांगायचे तर देशभक्तीच्या हुंड्या यापुढे राज्यीय पेढ्यांवर म्हणजेच बँकांवर पटणार नाहीत. पण हा प्रश्न केवळ देशभक्ती पैशानेच मोजण्यापुरता असता तरीही या महोत्सवात मी ती गोष्ट उल्लेखली सुद्धा नसती. कारण जे सशस्त्र क्रांतिकारक वीरात्मे हुतात्मे स्वातंत्र्यासाठी रणात लढून आधीच दिवंगत झालेले आहेत त्यांचाच काय तो हा उत्सव आहे. त्यांना तुम्ही एक एक कोहिनूर जरी अर्पावयाचा म्हटलेत तरी तो हाती घेण्यास ते आज इथे या कर्मभूमीवर थोडेच येणार आहेत. देशभक्तीच्या हुंड्या तुमच्या दीड दमडीच्या पेढ्यांवर पटवायच्याच असत्या तर ते 50 वर्षापूर्वीच धिंगरासारखे, कन्हैयासारखे, कान्हेरेसारखे, भगतसिंगासारखे फासावर लटकून स्वर्गाच्या धन्य भूमीत पुन्हा न परतणारा प्रवेश करावयास धचतेच ना, तर कुठल्याही अवर्गाच्या बंदिशाळेत मोसंब्यांची पार्सले रिचवून ते 2-3 महिन्यात बाहेर येऊन मिरवत राहिले असते. एक दिवस का होईना पण जो स्वदेशासाठी बंदिवासात पडता तोही देशभक्तच आहे आणि त्याविषयी एक दिवसापुरती कृतज्ञता आम्हास वाटते. परंतु जेव्हा पंडित नेहरूंसारखा आज भारतीय राज्याचा पंतप्रधान झालेला काँग्रेसीय देशभक्त, जरी त्याचीही देशभक्ती आम्ही सादर गौरवितो, प्रसिद्धपणे गरजू लागतो की खुदिराम प्रभृती सशस्त्र क्रांतिकारकांची मनोवृत्ती विकृत होती नि म्हणून त्यांना गौरविणे अश्लाघ्य आहे, तेव्हा कृतज्ञतेसाठी, ऐतिहासिक सत्यासाठी, राष्ट्राच्या हितासाठी आम्हास स्पष्टपणे सांगावे लागते की ती तर कोणाची देशभक्ती सगळ्यात अधिक गौरवार्ह असेल तर ती फासावर गेलेल्या किंवा सशस्त्र युद्धात लढत लढत मारल्या गेलेल्या क्रांतिकारकांचीच होय. चाफेकरांचे किंवा लढत्यांनी जळत्या विमानात भस्म होऊन गेलेल्या सुभाषचंद्रांचे नाव घेताच तुमचा त्याग नि धैर्यवृत्ती तुम्हास तुमच्याच मनातल्या मनात दुय्यम प्रकारची खुजी नि क्षुल्लक वाटते, म्हणून तुम्ही त्यांच्या नावाचा गौरव करण्यास कचरता भीता. ही तुमची देशघातक कुमत्सरी करंटी महत्वाकांक्षाच विकृत मनोवृत्तीची द्योतक आहे. अशी अन्याय्य वस्तुस्थिती आज आहे. म्हणूनच आज या दिवंगत सशस्त्र क्रांतिकारकांचाच काय तो महोत्सव साजरा करण्याची आणि त्यांच्या दिव्य स्मृतीला स्वतंत्रपणे सामुदायिक श्रद्धांजली अर्पिण्याची आवश्यकता उत्पन्न झाली. पक्षांध व्यक्तींच्या हातून कृतघ्न अन्याय घडोत, पण निदान आमच्या राष्ट्राच्या हातून, इतिहासाच्याच हातून तसा कृतघ्नपणाचा अपराध घडू नये. स्वातंत्र्यार्थ झगडलेल्या सर्व देशभक्तांचाच यथाप्रमाण गौरव व्हावा. म्हणूनच आज ज्यांनी सर्वांपेक्षा अधिक त्याग केला, सर्वांच्या पुढच्या आघाडीवर राहून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा ध्वज प्रथम उभारला आणि त्याच्या विजयास्तव ब्रिटिश शत्रूंना शेवटपर्यंत मारता मारता रणात मरे तो झुंज दिली, त्या 1857 पासून तो 1947 पर्यंतच्या सशस्त्र क्रांतिकारकांचा आज आम्ही स्वतंत्रपणे नि प्रकटपणे जयघोष करीत आहोत. त्यांना श्रद्धांजली वाहत आहोत. वीर सावरकर पुढे म्हणाले, 50 वर्षांपूर्वी कोणत्या परिस्थितीत क्रांतिकारक व्यक्तींनी कार्य केले त्यांची आजच्या मध्यम वा तरुण वयाच्या स्त्री पुरुषांना जाज्वल्य कल्पना असणे दुर्घट आहे. कोणतीही महान क्रांती, मग ती राजकीय असो वा सामाजिक असो, एकतर कोणा अलौकिक व्यक्तीच्या प्रभावाने होते किंवा सामुदायिक उत्थानाने होते. सर्व समाजाचे दायित्व एकेका व्यक्तीने त्या समाजाचे सार्वमत घेतल्या वाचून आपल्या एकेकट्याच्या हाती घेणे योग्य की अयोग्य, पुण्य की पाप, अशा पुरातन तात्विक प्रश्नांची येथे उठाठेव करावयास आपल्याला वेळ नाही. तथापि त्यावेळच्या परिस्थितीची तशी कल्पना आपणा सर्वांस अंशतः तरी येण्यासाठी मी 1-2 उदाहरणे
1-2 घटनाच म्हणजे फॅक्ट्स सांगतो. त्या काळी हा आपला सारा देश आणि सारा समाज आपल्या आणि जगाच्या मते राजकीय दृष्ट्या मृतवत झालेला होता. राष्ट्र असे आपण राहिलोच नव्हतो. आपल्या मातृभूमीला सिंहासन नव्हते, राज्य नव्हते, ध्वज नव्हता, नाव नव्हते, हाती शस्त्र नव्हते, पायी बळ नव्हते. ती परक्यांची केवळ एक बटीक झालेली होती. पारतंत्र्यामुळे होणाऱ्या अंतर्गत असह्य वेदना व्यक्त करण्याची सुद्धा तिला शक्यता नव्हती. ब्रिटिशांच्या बेयोनेटांनी आमच्या ह्या मातृभूमीला शरपंजरी खिळून टाकलेले होते. तिच्या अपमानांचा, छळांचा, पीडेचा दुःखावेग हृदयाच्या हृदयात ठणकत होता. पण तिला कण्याची सुद्धा चोरी होती. आमच्या राष्ट्रातील कोटी कोटी लोकांचा समाज इतका चैतन्य होऊन पडलेला होता की त्याला आपल्या ह्या मातृभूमीच्या, आपल्या ह्या राष्ट्राच्या मरणासन्न अवस्थेची, ह्या अपमानाची, ह्या पारतंत्र्याची जाणीव सुद्धा उरली नव्हती. मग त्याची चीड येण्याची गोष्टच दूर. समाजासाठी व्यक्तीने वाट पाहावी काय? तथापि समाज समाज असा जरी निलाजराने निश्चेतन होऊन पडलेला होता, तरी काही व्यक्तींच्या हृदयात मात्र चैतन्य सळसळत होते. आपल्या मातृभूमीचा हा छळ, अपमान, ही दुर्दशा पाहून त्या वीर हृदयांना इतका चेव येई की माझे इतर देशबांधव माझ्या मातृभूमीच्या या छळासाठी शत्रूचे पारिपत्य करोत वा न करोत, मी तर माझ्या हातून होईल तितका परशत्रूचा प्रतिकार करणारच करणार. माझ्या राष्ट्राला दास्यमुक्त करण्याचे दायित्व सर्व राष्ट्रावर आहे. त्या अर्थीच त्याचा माझ्यापुरता भाग माझ्या स्वतःवरही आहेच आहे. इतरांनी आपापली ऋणे फेडली नाहीत म्हणून मीही माझ्या राष्ट्राचे, माझ्यावर जन्मादारभ्य आलेले माझ्या देशाचे ऋण फेडू नये की काय? राष्ट्र मूर्छित पडलेले, पण माझ्या राष्ट्राचा सूड घेण्याची ही जी ईश्वरी प्रेरणा आणि वीरश्री माझ्या हृदयात संचरत आहे, तीच मला माझ्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व अर्पण करीत आहे. या परिस्थितीत मीच राष्ट्र आहे आणि म्हणून माझ्यापुरते शत्रूचे शक्य ते पारिपत्य मी करणारच करणार. शत्रूचा सूड घेणारच घेणार. अशा निकराच्या वीरवृत्तीने तो समाज असा निश्चेतन पडलेला असतानाही ते शतवधी क्रांतिकारक आपल्या राष्ट्रशत्रूवर, ब्रिटिश शत्रूवर जशी संधी सापडेल तसे तुटून पडत गेले. ब्रिटिशांच्या प्रत्येक अत्याचारासाठी त्या ब्रिटिश अधिकाऱ्यास प्राणदंड देत चालले. समजा एका पितृहीन कुटुंबात त्याची चालक असलेली माता असह्य रोगाने अंथरुणास खिळून पडली आहे. तिची मुलं चांगली वयात आलेली आहेत, परंतु ती नादिष्ट, वेडपटणी अंगचुकार आहेत. आईला अशा वेदना होत असताही तिकडे लक्ष न देता त्या मुलांपैकी कोणी साहित्य सेवा हेच ध्येय मानून एक कादंबरी लिहिण्यात गुंग आहे. दुसरा ज्योतिषशास्त्राचे वेध घेण्यासाठी गच्चीवर दुर्बीण लावून बसलेला आहे. आणि तिसरा संगीत हेच ध्येय मानून सतार छेडीत आहे. बाहेर निबिड अंधार. कोणीही त्या मूर्छित आईसाठी त्या भावांना, जो एक जवळचाच निष्णात वैद्य माहिती होता, त्या वैद्यास बोलावण्याकरता बाहेर पडत नाही. पण एका पुत्रास मात्र त्या साहित्य संगीतादी साऱ्या शास्त्रांविषयी आदर असताही आईचे ते प्राणसंकट पाहून त्या वैद्यास बोलावून आणणे हे प्रथम कर्तव्य वाटले. त्याचे हृदय आईच्या विव्हळण्याने इतके तडफडू लागले की त्याला शक्यतो उपाय केल्या वाचून कळच निघेना. आता इतर भाऊ त्यांचे ते कर्तव्य करोत वा न करोत, मी तरी तत्काल बाहेर पडून ह्या काळोख्या रात्री सुद्धा त्या वैद्यास घेऊन येणार. काळोखात डोळ्यात बोट घातले तरी दिसत नाही, तर मग मी माझ्याच हृदयाचीच आगकाडी पेटवून दिसेल त्या उजेडात बाहेर पडणार. आईचे प्राण वाचवण्यासाठी मी तर माझे रक्तदान, प्राणदानही करून तिचा उतराई होईन असा निश्चय करून जर तो पुत्र वैद्याकडे एकटा धावत गेला, तर कुटुंबाचे बहुमत मानले नाही म्हणून त्यास दोषी ठरविण्यास किंवा आतताई म्हणण्यास तुमच्यातला मेल्या आईचे दूध प्यायलेला सुद्धा कोणी धजेल काय? सीतामाईच्या वरदानाची इंग्रजी आवृत्ती. तोच न्याय त्यावेळच्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या गुप्तनी एकांड्या उठावण्यास लागू आहे. राष्ट्रातील कोटी कोटी लोकांना
पक्षघाताने अवयवास यावी तशी बधिरता येऊन ते राजकीय दृष्ट्या मूर्छितच पडलेले होते. जे काही लोक राजकीय चळवळी करीत होते त्यांना सत्य सांगण्याची चोरी झाली होती. सत्य कळतही नव्हते. तुमच्यातील 20-30च्या लोकांना जी ऐकून क्वचित गंमत किंवा आश्चर्य वाटेल अशी एक येथे अगदी लागू असलेली नि अत्यंत अर्थगर्भ गोष्ट मी तुम्हास सांगतो. मला स्वतःला शेकडो वेळा आलेल्या अनुभवाने मी तुम्हास सांगतो की त्यावेळी इंग्रजीचे नवशिक्षण नसलेल्या अनेक पंडितांची नि लक्षावधी अशिक्षित वर्गाची अशी एक धार्मिक समजूत होती की त्रेतायुगी माकडांनी सीतादेवीला जे सहाय्य दिले त्यामुळे प्रसन्न होऊन सीतादेवीने त्या माकडांना वर दिला होता की कलियुगात तुमचेच राज्य होईल. अशा अनेक लोकात जेव्हा आम्ही इंग्रजांचे राज्य उलथून पाडण्याविषयी प्रसंग पाहून प्रचार करू लागत असू तेव्हा तेव्हा हे पंडित आणि अडाणी लोक आम्हास सांगत की अहो, सीतादेवींनी ज्या माकडांना राज्याचा वर दिला तेच हे ताम्रमुखी इंग्रज आहेत. सीतामाईचा वर तुम्ही आम्ही कसा खोटा पाडणार? इंग्रजांचे राज्य ही एक आढळणी दैवी घटना आहे. अशी ही भारतामधल्या लक्षावधी भाबड्या अशिक्षित लोकांची समजूत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजीचे नवशिक्षण मिळालेल्या बहुजनांची ती काँग्रेसीय प्रतिज्ञा की वी ॲक्सेप्ट द ब्रिटिश सुझरेनिटी ओव्हर इंडिया ॲज ऑर्डिन्ड इन द इन्स्क्रिप्टेबल डिस्पेन्सेशन ऑफ प्रोव्हिडन्स ऑफ द गुड ऑफ इंडिया. हिंदुस्थानच्या कल्याणाकरताच ईश्वराने इंग्रजांचे अधिराज्य आपल्यावर स्थापले आहे. पुरावाच हवा तर देशभक्त गोखल्यांच्या सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची भारत सेवक समाजाची मूळ प्रतिज्ञा पहा किंवा राष्ट्रपितामह दादाभाईंच्या घोषणा पहा. ही ब्रीदवाक्ये म्हणजे त्या अशिक्षितांच्या सीतामाईच्या वरदानाची ही सुशिक्षित राजकीय पुढाऱ्यांनी काढलेली इंग्रजी आवृत्ती नव्हे काय? त्यावेळची सगळ्यात प्रमुख असलेली लोकप्रतिनिधी सभा जी काँग्रेस तिच्या अधिवेशनाचा आरंभ आणि अंत ही दोन्ही इंग्रजी बादशहाच्या त्रिवार जयघोषानेच होत असत. तथापि इंग्रजांच्या राजाला आपलाही बादशहा राजा म्हणून त्याचे हे जयघोष ऐकताना पाणीदार देशभक्त व्यक्तींच्या अंगाचा तिळपापड होई. त्यांनी जर त्या अधिवेशनातच उठून विचारले असते की घरात शिरला चोर तयासी मानित असा राजा, तर त्याला त्या काँग्रेस मंडपातील त्याच्या स्वकीयांनीच हुल्लड करून धक्के मारून हुसकून दिले असते आणि जर त्या काँग्रेसने तसे केले नसते तर ब्रिटिशांनी तोफा डागून ती काँग्रेसच्या काँग्रेसच अंतराळात उडवून दिली असती. अशा स्थितीत ज्या ब्रिटिश लोकांनी तुमच्या राष्ट्रमातेचे सिंहासन घेऊन तिला त्यांची बटीक करून सोडली आहे ते तुमचे राजे नसून चोर आहेत, कट्टर शत्रू आहेत. उठा आणि मिळेल ते ते निशस्त्र व सशस्त्र साधन घेऊन त्यांचे राज्य उलथून पाडा, आपल्या अपमानाचा सूड घ्या. हे सत्य, ही घोषणा प्रकटपणे उद्घोषणे अशक्य होते म्हणूनच क्रांतिकारकांना अप्रकटनी गुप्त संस्था स्थापाव्या लागल्या आणि हा समाज, हे राष्ट्र असे इतके भ्याड दास्यशील झालेले होते की त्यांना ती सत्याची घोषणा ऐकण्याची सुद्धा धमक उरली नव्हती, इच्छाही होत नव्हती. म्हणूनच त्या मूठभर सशस्त्र क्रांतिकारकांना आपल्या स्वतःच्या दायित्वावरच आपल्या राष्ट्रशत्रूचे आपल्याला जमेल तसे आणि जमेल तितके तरी प्राणांतिक पारिपत्य करून आपल्या भारत मातेचे उतराई होणे वाचून गत्यंतर उरले नाही. ह्या विधेयाचे आणखी काही सोदाहरण विवेचन केल्यानंतर वीर सावरकर म्हणाले, इतर सर्व निशस्त्र पक्षांच्या शेकडो ग्रंथ भरतील इतक्या शाब्दिक नि ब्रिटिश राजनिष्ठ युक्तिवादाच्या उक्तीपेक्षा त्या ग्रंथाचाही काही उपयोग होतच होता हे न विसरताही त्या मूठ सशस्त्र क्रांतिकारकांच्या एकेका रणकृतीने ते मूर्छित राष्ट्रही कसे खडबडून क्षणभर तरी चमकून उठे, शत्रू क्षणभर तरी थरकापू लागे आणि जगातील राष्ट्रेही क्षणभर तरी त्या हिंदू वीरांच्या पराक्रमामुळे चकित होऊन वा वा भले वीर असे उद्गारून जात, हे सिद्ध करणाऱ्या अनेक प्रसंगांपैकी मी येथे एका प्रसंगाचा तेवढा उल्लेख करतो. शोभायात्रा की शवयात्रा
हिंदुस्थानवरील ब्रिटिश सार्वभौमत्वाचा आणि आमच्या राष्ट्राच्या दास्यशीलतेचा डिंडीम साऱ्या जगभर पिटवण्यासाठी दिल्लीला ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंज याचा मोठा दरबार आज भरणार आहे. त्याची ही भव्य मिरवणूक निघालेली आहे. तिला शोभा आणण्यासाठी हिंदुस्थानातील सारे राव राजे महाराजे सूर्यवंश चंद्रवंश अग्निवंशाचे कुलदीपक आपापल्या राज्यसंभारानिशी तिथे त्या मिरवणुकीत हत्तीवर बसून चालले आहेत. लाखो हिंदी नागरिक मिरवणुकीत मार्गावर गच्चांवर ती शोभा पाहण्यास दाटले आहेत. मधोमध त्या सगळ्या हत्तींच्या थव्यात ऐरावतासारख्या शोभणाऱ्या आणि शृंगारलेल्या भव्य हत्तीवर रत्नजडित सोनेरी अंबारीत हिंदुस्थानवरील ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंज विराजमान झालेला आहे. त्याचे पुढे मागे शेकडो निवडक इंग्रजी घोडेस्वार आपल्या तरवारी मधून मधून तळपवीत टापा टाकीत चालले आहेत. आमच्या देशाच्या भूमीच्या छातीवर आमच्या राष्ट्रीय अपमानाच्या पायघड्या अंथरून तिच्यावर नाचत ही लाखो लोकांची मिरवणूक चालली असता ब्रिटिशांचा ध्वज युनियन जॅक अंतराळात उंच उंच फडकत आहे. त्याच्या सन्मानार्थ ठिकठिकाणी तोफांच्या फैरी गडाडत आहेत. त्या लाखो हिंदी प्रेक्षक वर्गातून त्या रावापासून रंकापर्यंत या राष्ट्रीय अपमानाच्या निषेधाचा एक चकार शब्दही काढण्याची कोणाची प्राज्ञा होत नाही. उलट त्यांच्यातून ब्रिटिश राज्याच्या आणि त्या व्हाईसरॉय हार्डिंजच्या जय जयकाराचे तुंबळ ध्वनी निनादत आहेत. तो आमचा समाज असा ती शोभा पाहण्यात रंगून गेलेला आहे. पण अवघ्या 10-5 हिंदू तरुणांना मात्र ती मिरवणूक म्हणजे शोभायात्रा नसून आमच्या राष्ट्रीय मानाची स्वातंत्र्याची शवयात्राच चालली आहे असे वाटून त्यांच्या अंगाचा संतापाने तिळपापड झाला. भारतीय समाज असा मेलेला, भारतीय राष्ट्र असे चैतन्यहीन नि लज्जाविहीन झालेले, पण आम्हीही भारतीयच आहोत की नाही? आमचा संतापही राष्ट्रीय त्या प्रमाणातील राष्ट्रीय प्रेरणाच नव्हे का? आमच्यातील प्रत्येकाला तरी राष्ट्रीय अपमान सहन होत नाही. ह्यास्तवच जोवर हा समाज आणि हे राष्ट्र मूर्छित होऊन शत्रूच्या पायदळी तोडवले जात आहे, तोवर तरी मला प्रत्येकाला त्या राष्ट्रीय अपमानाचा सूड घेण्याचा अधिकार आहे. नव्हे, ते माझे कर्तव्य आहे. अशा क्षणी मीच राष्ट्र आहे अशा प्रेरणेने त्या 10-5 हिंदू तरुणांनी असा दरबार होणार हे ठरले. तेव्हाच ब्रिटिशांच्या त्या अपकृत्याचा सूड घेण्यासाठी कट रचला होता. त्याची जय्यत सिद्धता झाली. पण ती 5 अक्षरी 5 हिंदू तरुणांची सिद्धता आणि ही जगातील अत्यंत प्रबळ अशा ब्रिटिश आणि देशी सैन्याने तलवारींनी तोफांनी संरक्षिलेली लक्षावधी नागरिकांची मिरवणूक शोभायात्रा, त्यातही ते व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंज ऐरावतावर बसलेल्या इंद्रा इतके उंच बसलेले आणि ह्या 10-5 क्रांतिकारकांचे आपल्या नुसत्या पायांच्या उंची इतकेच बुटके पायदळ. त्यांच्या धैर्याची उंची त्यांच्या कामास का येईल ती खरी. दिल्लीच्या चांदणी चौकात मिरवणूक आली. तिच्या उत्साहाचा कळस झाला. भाविक नागरिक म्हणजे आमचा समाज गच्चांवरून फुलांचा आणि शुभेच्छा दर्शक नारळ सुपाऱ्या लाह्या यांचा वर्षाव करीत आहे. तोच एका नारळासारखा पदार्थ थेट त्या ऐरावतावरील अंबारीच्या रोखाने येऊन आदळला आणि तोफेसारखा स्फोटक गडगडाट होऊन एकच हलकल्लोळ माजला. ते स्फोट त्या क्रांतिकारकांनी लॉर्ड हार्डिंग्जवर फेकलेल्या एका भयंकर बॉम्बचा होता. अत्युच्च ध्येयाने आणि अचूक नेमाने फेकलेल्या त्या सूड घेत्या बॉम्बच्या स्फोटासरशी हत्ती गडबडला. त्याचा माहूत ठार होऊन पडला. अंबारी डळबळली आणि स्वतः ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंज रक्ताच्या थारोळ्यात कोसळला, पण ठार झाला नाही. तथापि एका 5 मिनिटांच्या आत साऱ्या मिरवणुकीत बडा लाट मारा गया असा एकच आरोळा माजला. सारे ब्रिटिश घोडेस्वार सैनिक संतप्त झाले, पण शत्रू कोण नि कोठे आहे हेच कळेना. मिरवणूक उधळून गेली. ऐरावत परतला. त्या लाखांच्या शोभायात्रेची त्या 10-5 क्रांतिकारकांनी शवयात्रा करून सोडली. हा म्हणता देशी विदेशी बातमीदार जे हेतुतः ब्रिटिश गौरवाच्या त्या दरबाराचा
गाजावाजा जगभर पसरवण्यासाठी पाचारलेले होते, त्यांना त्या दरबाराच्या उडालेल्या ह्या बोजवाऱ्याच्याच बातम्या काय त्या धाडाव्या लागल्या आणि त्याच काय त्या जगभर दुमदुमत गेल्या. हिंदुस्थानातील खेड्यापाड्यापर्यंतच्या ज्या कोटी कोटी लोकांना राजकारण कशाशी खावे हे माहीत नव्हते, त्यांच्या बाजारातून सुद्धा इंग्रजांचा बडा लाट मारा गया ही भयंकर बातमी मात्र वणव्यासारखी आपणहून पसरली आणि तिच्यातील तो भयंकर राजकीय अर्थही त्यांना सहजच समजेल अशा ह्या 4 शब्दात सांगितला गेल्यामुळे त्यांना कळला. साऱ्या परराष्ट्रातही ही जाणीव झाली की इंग्रजांच्या राजसत्तेचा सूड घेणारा कोणता तरी एक जीवावर उदार झालेला पक्ष हिंदुस्थानात लढत आहे. नंतर अभिनव भारताची आणि एकंदर सशस्त्र क्रांतिकारक पक्षाच्या युद्धनीतीची तत्वे आणि त्यांच्यावर त्या काळीनी आजही ब्रिटिश शत्रूकडूनच नव्हे तर भोंगळ किंवा भित्र्या स्वदेशी पुढाऱ्यांकडूनही येणाऱ्या आक्षेपाला उत्तरे ही आजच्या भाषेत न सांगता अगदी त्यावेळच्या क्रांतिकारकांच्याच तोंडातील भाषेत ऐकवण्यासाठी वीर सावरकर म्हणाले, हुतात्मा मदनलाल धिंगरा यांचे सुप्रसिद्ध वक्तव्यच मी तुम्हास वाचून दाखवितो, म्हणजे मला त्यावर आजचा असा एक शब्दही अधिक बोलण्याची आवश्यकता उरणार नाही. क्रांतिकारकांचे मनोगत. इथे धिंगराने न्यायालयात दिलेले चॅलेंज म्हणजेच आव्हान नावाचे सुप्रसिद्ध इंग्लिश वक्तव्य सावरकरांनी वाचून दाखविले. ते म्हणाले, हुतात्मा धिंगराचे हे वक्तव्य हा स्वतः क्रांतिकारकांचे मनोगत व्यक्तविणारा एक बहुमोल असा प्रलेखीय पुरावा म्हणजेच डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे. दुसरे असे की आरामशीर सार्वजनिक सभेतल्या सुशोभित वाकपीठावरील भाषणातील किंवा नाटकातील तो उतारा नाही, कारण साऱ्या हिंदुस्थानात हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची किंवा स्वातंत्र्य संपादण्याच्या इच्छेची सुद्धा ज्यावरून घोषणा करता येईल असे एकही वाकपीठ ब्रिटिशांनी त्या काळी उरू दिले नव्हते. तथापि ते वाकपीठ उखडून टाकणे ब्रिटिशांना अशक्य होते. इतकेच नव्हे तर जे वाकपीठ त्यांना स्वतःच्याच खर्चाने वारंवार उभारावे लागे आणि ज्या वाकपीठावरून साऱ्या हिंदुस्थानास नि काही प्रसंगी जगासही ऐकू जातील इतक्याच उंच स्वरात, भारतीयांनो उठा, ब्रिटिश राज्यसत्तेचे उन्मूलन करून ही आपली भारतभूमी स्वतंत्र करण्यासाठी माझ्या कोटी कोटी देशबांधवांनो, नागरिकांनो आणि सैनिकांनो, ब्रिटिशांविरुद्ध शस्त्रसज्ज होऊन उठा, मारण्यास नि मरणास तोंड द्या. ब्रिटिश शत्रूंना मारीत मारीत कसे मरावे ह्या रणकृत्याचे हे घ्या, मी स्वतःच एक प्रात्यक्षिकच करून दाखवितो असे स्पष्टपणे उद्घोषिता येई असे एकच वाकपीठ काय साऱ्या हिंदुस्थानात उरलेले होते ते इतके उंच झाले होते की त्यावर जो चढू शकेल त्याने एक पाय पुढे टाकला की तो स्वर्गातच पडावा. त्या एकमेव वाकपीठाचे नाव होते हुतात्म्यांसाठी उभारलेला फाशीचा फळा. अशा वाकपीठावरून केलेल्या वक्तव्याचा प्रामाणिकपणा आणि स्वार्थनिरपेक्षता केवळ अलौकिक असतेच असते. त्यातील काही वाक्यांचा गूढार्थ तेवढा तरी इथे सांगितलाच पाहिजे. सशस्त्र क्रांतिकारकांवर जे परकीय नि स्वकीय आक्षेप घेत की तुम्ही युद्धाची उघड घोषणा करून उघडपणे इंग्रजांची का लढत नाही, असे चोरटे छापे हे खुनी आहेत. त्या परकीय शत्रूंच्या मायावी आक्षेपांना निरुत्तर करणारे उत्तर देताना धिंगरा म्हणतात, आय बिलीव्ह दॅट अ नेशन हेल्ड इन बॉन्डेज विथ द हेल्प ऑफ फॉरेन बायोनेट्स इज इन अ परपेच्युअल स्टेट ऑफ वॉर. म्हणजे युद्ध घोषणा केलेलीच आहे आणि गुप्त छाप्यासंबंधी विचाराल तर सिन्स ओपन बॅटल इज रेंडर्ड impossible to a disarmed race, I attacked by surprise. Since guns were denied to me, I drew forth my pistol and fired. स्वातंत्र्य समर हे दैवी कार्य होय.
हुतात्मा धिंगरा हे कट्टर हिंदू होते. भारताचे स्वातंत्र्य युद्ध हे केवळ मानवी किंवा तामसी कार्य नसून ते दैवी कार्य आहे. ते श्रीरामाचे कार्य आहे, ते श्रीकृष्णाचे कार्य आहे. एका व्यक्तीच्या जीवनावर किंवा मरण्यावर ते अवलंबून नाही, हे खणखणीतपणे बजावून सांगण्यासाठी ते पुढे म्हणतात, ॲज अ हिंदू आय फील दॅट अ रॉंग डन टू माय कंट्री इज अन इन्सल्ट टू गॉड. हर कॉज is the cause of Shri Ram. Her services are the services of Shri Krishna. दुसरे कोणी आपले कर्तव्य करोत वा न करोत त्यांच्यासाठी निरवधी थांबत ताटकळत बसण्यापेक्षा ह्या कार्यासाठी मी तरी माझे सर्वस्व अर्पून टाकतो. कारण a son like myself has nothing else to offer the mother but has own blood, and so I sacrifice the same at her altar, because the only lesson required in India at present is to learn how to die, and the only way to teach it is by dying ourselves. Therefore I shed English blood as humble revenge for the inhuman hangings and deportation of patriotic Indian youths. पुढे त्या रणकृत्यांसंबंधी आपल्या कोणत्याही क्रांतिकारक संस्थेवर किंवा सहकार्यांवर संकट कोसळू नये म्हणून धिंगरांनी स्पष्ट सांगितलं की इन दिस अटेम्प्ट आय हॅव कन्सल्टेड नन बट माय ओन कॉन्सायन्स. आय हॅव कॉन्स्पायर्ड विथ नन बट माय ओन ड्युटी. शेवटी त्यांनी प्रार्थिले की माय ओनली प्रेयर टू गॉड इज मे आय बी रिबॉर्न ऑफ द सेम मदर अँड मे आय बी री-डाय फॉर द सेम कॉज टिल द कॉज इज सक्सेसफुल अँड शी स्टँड्स फ्री फॉर द गुड ऑफ ह्युमॅनिटी अँड द ग्लोरी ऑफ गॉड. हुतात्मा धिंगरांना फाशीवर दिले गेल्यापासून 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंत 40 वर्ष तरी उलटून गेली. पण त्या 40 वर्षात त्यांच्या त्या फाशीच्या फळ्याच्या रक्ताने चिंब झालेल्या रक्तभीषण वाकपिठावरून उद्घोषिलेल्या ह्या वक्तव्याचा शब्दनशब्द सहस्रावधी हिंदू तरुणांच्या आणि वृद्धांच्याही हृदयांना सारखा पेटवीत राहिला. इंग्रजांच्या साऱ्या तोफांचे नि तलवारीचे संरक्षण मला आहे. मी ह्या माझ्या हिंदुस्थानातील न्यायालयात बसून ब्रिटिशांच्या हातातून स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या वाटेल त्या हिंदी देशभक्ताला वा क्रांतिकारकाला शिक्षा ठोकीन, काळ्या पाण्यावर धाडीन, फाशी देईन. हे भुक्कड वाचावीर हिंदी पुढारीनी लोक माझे काय वाकडे करू शकणार? अशा दर्पाने इंग्रजी न्यायाधीशने राज्यकर्ते क्रूरतेचे थैमान घालीत होते. पण सशस्त्र क्रांतिकारकांच्या वरील वक्तव्यात उद्घोषिलेल्या तत्वांच्या आणि रणकृत्यांच्या जिवंत आगीशी जेव्हा खेळ करावा लागला तेव्हा त्या मदांध ब्रिटिश अधिकाऱ्यांचीही बोबडी वळू लागली. आमच्या न्यायालयाप्रमाणेच ह्या सशस्त्र क्रांतिकारकांचेही एक न्यायालय आहे. कोण्या हिंदी देशभक्ताच्या जीवाशी खेळ खेळणे म्हणजे प्रसंगी आपल्या संरक्षणार्थ सज्ज असलेल्या साऱ्या इंग्रजी साम्राज्याच्या तोफा आणि तलवारी कुचकामी ठरून आपला स्वतःचाच जीव गमावणे होय. ही जाणीव त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला सतावू लागली. उलटपक्षी आमच्या देशाचा अपमान केल्यास किंवा आमच्या देशभक्तांच्या प्राणावर घाला घातल्यास आम्हीही आज ना उद्या त्याचे उट्टे घेऊ शकतो, शत्रूचेही रक्त सांडू शकतो, या जाणीवेने असहाय्यतेपायी तोवर चेतनाहीन बनलेल्या त्या लक्षावधी हिंदी लोकांत गुप्तपणे नि प्रकटपणे आत्मविश्वासाच्या वीरश्रीची संवेदना संचरू लागली. सशस्त्र क्रांतिकारकांची मालिका. खुदीराम कन्हैयालाल यांना फाशी आणि बारीन, भूपेन, हेम, बाबाराव सावरकर प्रभृतींना काळेपाणी अशा अघोरी शिक्षा ठोठावल्या. त्यांचा सूड म्हणून धिंगराने लंडनमध्ये मुख्य सेक्रेटरी ऑफ स्टेटचा उजवा हात असलेल्या कर्झन वायलीला ठार मारले. धिंगराला फाशी दिले नि बाबाराव सावरकरांना जन्मठेप दिली.
या अघोरी शिक्षांचे उट्टे म्हणून अनंत कान्हेर यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यास ठार मारले. पुढे तुतीकोरीनच्या मॅजिस्ट्रेट ॲशने अत्याचार केले आणि अभिनव भारताचे चिदंबरम पिल्ले ह्यांस त्याने जन्मठेप शिक्षा दिली म्हणून अभिनव भारताचे पांडेचेरीचे सदस्य वंचुनाथ आयर यांनी ॲशला ठार मारले. एका मिदनापूर जिल्ह्यात एकामागून एक आलेल्या अशा 3 इंग्लिश मॅजिस्ट्रेटना बंगाली क्रांतिकारकांनी इतर क्रांतिकारकांच्या शिक्षेचा सूड म्हणून ठार मारले. प्रत्यक्ष व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंग्जला हिंदुस्थानला बेयोनेटांच्या बळावर दास्यात डांबून ठेवणाऱ्या ब्रिटिश सत्तेचा हिंदुस्थानातील प्रतिनिधी म्हणून तो मिरवू लागताच भर अंबारीतून बॉम्ब गोळा फेकून रक्ताच्या थारोळ्यात लोळविला. लाला लजपतरायांना लाठीमारात घायाळ केले. त्याचा सूड म्हणून भगतसिंगाने सॉन्डर्सला ठार मारले. जालियनवाला बागेतील आमच्या निशस्त्र सभेवर विमानातून बॉम्बफेक करवण्याचा धाक घालणारा आणि गल्ली कोंडून मशीन गन्सनी शतावधी मुडदे तत्काळ पाडवणारा पंजाबचा गव्हर्नर सर ओडवायर याला शासन करण्यासाठी सारे भारत रडव्या याचना करीत थकून गेले. पण ब्रिटिशांनी त्याचा केसही वाकडा केला नाही. तथापि सशस्त्र क्रांतिकारकांनी त्या सर ओडवायरला प्राणदंडाची जी शिक्षा दिली होती ती बजावण्यासाठी 15-20 वर्षे उलटून गेल्यावरही संधी साधून भर लंडनमध्ये कॅक्स्टन हॉलच्या सभेत त्या सर ओडवायरवर क्रांतीवीर उधम सिंग ह्याने कर्दन काळाखाली झडप घालून त्यास ठार केले आणि स्वतः हसत हसत फाशी गेला. अशा क्रांतिवीरांच्या गुप्त संस्थांची पुढे प्रकट सशस्त्र सैन्य पथके सुद्धा इंग्रजी ठाण्यावर चालून जाऊ लागली. इंग्रजांची चित्तागांग सारखी शस्त्रागारे इकडे क्रांतिकारकांकडून लुटून जाऊ लागली तर तिकडे संधी येताच युरोपमध्ये त्या क्रांतिकारकांच्या प्रकट सैन्य पथकांची प्रकट सशस्त्र सैन्यच उभी राहिली. इंग्लिशांच्या हिंदी सैन्यात क्रांतिकारकांच्या गुप्त प्रचाराने आणि इंग्रजांच्या शत्रुस्थानी असलेल्या प्रबळ युरोपीय राष्ट्रांची सशस्त्र क्रांतिकारकांनी केलेल्या संधी सहकार्यामुळे त्या पहिल्या महायुद्धात इंग्लिशांच्या हातातील हिंदी सैन्यांनी हाँगकाँग, सिंगापूर प्रभृती ठिकाणी बंडे उभारून जर्मनीच्या एम्डेन सारख्या भयंकर रणनौका भारतातील इंग्लिश सत्तेवर मारा करण्यासाठी आणून आणि पंजाब प्रभृती प्रांतातील हिंदी सैन्यात क्रांतीची स्फोटक द्रव्ये ठासून ब्रिटिशांची त्रेधा तिरपीट उडविली. इकडे हिंदू महासभेने सैनिकीकरणाचा धोशा उडवून देऊन ब्रिटिशांना निरुपाय म्हणून जी सैन्य भरती दुसऱ्या महायुद्धासाठी करावीच लागत होती तीत सहस्रावधी देशभक्त तरुणांची भरती करविली आणि त्यांनी ब्रिटिशांच्या साऱ्या हिंदी सैन्यात प्रसंग येताच क्रांतीची ज्वाला पेटवून दिली. इटलीत अजित सिंग, जपानमध्ये राश बिहारी आणि माझ्या सूचनेस स्वीकारून हिंदुस्थानातून निसटून जर्मनीत गेलेले सुभाषचंद्र बोस ह्यांच्या भगीरथ प्रयत्नाने शेवटी सिंहपुराला म्हणजेच सिंगापूरला सशस्त्र क्रांतिकारकांचे 60 सहस्र महायुद्धात कसलेले शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असे महासैन्याचे सैन्य चलो दिल्ली म्हणून म्हणत गरजून उठले. हिंदुस्थानात काँग्रेसच्या चले जाव या निशस्त्र चळवळीने सर्वसामान्य समाजात खळबळ उडवली. पण त्याच वेळी इंग्रजी सत्तेला सुरुंग लावणारे असे ते काही घडले, तेही मुख्यतः काँग्रेसमधील जे देशभक्त भूमिगत होऊन साऱ्या देशात सशस्त्र चळवळींचा धुमाकूळ घालू लागले त्यामुळेच होय. हिंदी नौदलही बंड करून उठले. विमान दलही क्रांतीच्या आचीने पेटण्याच्या बेतात आले. तेव्हा कुठे बलाढ्य इंग्रजही नरमला आणि त्याच्या हातून आम्ही आमच्या मातृभूमीच्या पायात ठोकलेल्या राजकीय पारतंत्र्याच्या बेड्या तोडून टाकून तिला स्वतंत्र करू शकलो. इतक्यात जणू काय स्वातंत्र्यार्थ 1857 मध्ये मंगल पांडे यांच्या पहिल्या समितीने पेटविलेल्या ह्या रणयज्ञाची पूर्णाहुती देण्यासाठीच क्रांतीवीर नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांचीही समरांगणी आहुती पडली असे आजच्या उपलब्ध माहितीवरून तरी म्हणावे लागते. त्याच नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या स्मृतिमय अध्यक्षपदाखाली
हा आजचा अभिनव भारताचा सांगता दिन साजरा होत आहे. सशस्त्र क्रांतिकारकातील दिवंगत झालेल्या सहस्रावधी हुतात्म्यांना आणि वीरात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चाललेल्या ह्या अपूर्व समारंभाच्या अध्यक्षपदी विराजणाऱ्या त्या वीरवर नेताजी सुभाषचंद्रांचे हे पहाते स्मृतिमय छायाचित्र. आणि तो पहा, त्या सर्व सहस्रावधी दिवंगत सशस्त्र क्रांतिकारकांचा संहत स्मृतिमय असा वीरस्तंभ यांना आता प्रकट श्रद्धांजली वाहावयाची आहे. समारंभाची अपूर्वाई. मी ह्या आजच्या समारंभाला अपूर्व असे जे आत्ताच म्हटले ते अगदी अक्षरशः सत्य आहे. कारण मी मागेच सांगितलेलं आहे की देशभक्त दादाभाईंपासून काल परवापर्यंतच्या खेड्यापाड्यातील निशस्त्र देशभक्तांपर्यंत सर्व पक्षातील निशस्त्र देशभक्तांचा गौरव प्रकटपणे आपणा सर्वांनी आजवर केलेला आहे. फिरोजशाह मेथांसारख्यांचे सुद्धा पुतळे उभारलेले आहेत आणि सध्याच्या शासनाद्वारे त्या सहस्रावधी देशसेवकांना व्यक्तिशः इनामे, भूमी, पोषणे म्हणजेच पेन्शने दिली जात आहेत. दिली जात आहे ते ठीकच आहे, परंतु 57च्या स्वातंत्र्य समरासारखे महायुद्ध लढवणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारकांपासून तो गेले उभे शतकभर इंग्रजांच्या फाशीचा खांब आपल्या भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या हृदयातच रक्त ओतीत एकसारखा ओला चिम्म ठेवणाऱ्या चाफेकर, पिंगळे, राजगुरू, भगतसिंग ते सरदार उधमसिंग पर्यंतच्या सशस्त्र हुतात्म्यांपर्यंतच्या ब्रिटिशांना त्राही भगवान करून शेवटी शरण आणण्यात आणि आपल्या मातृभूमीच्या मुक्ततेसाठी चालवलेल्या ह्या शतकव्यापी स्वातंत्र्य संग्रामात त्यागाचा, पराक्रमाचा आणि असह्य छळाचाही अधिकात अधिक वाटा ज्यांनी उचलला त्या ह्या सहस्रावधी सशस्त्र क्रांतिकारकांना मात्र वैयक्तिक वा सामुदायिक श्रद्धांजली देश स्वतंत्र झाल्यानंतरही आजपर्यंत भारतात समारंभपूर्वक वाहिलेली नाही. ती तशी सामुदायिकपणे प्रकटपणे वाहण्याचे भाग्य आज तुमच्या वाट्यास आलेले आहे. म्हणून आजच्या या तुम्ही साजरा करीत असलेल्या महोत्सवास मी अपूर्व म्हणून जे म्हणतो ते अक्षरशः यथार्थ आहे. त्यातही छत्रपतींच्या काळापासून देश स्वातंत्र्यार्थ होणाऱ्या राज्यक्रांत्यांची बीजे त्या पुण्यात रुजत आली. त्या पुण्यातच हा अपूर्व महोत्सव साजरा व्हावा हे यथायोग्यच होय. आता येथे माझ्यासमोर पसरलेल्या या विस्तीर्ण लोकसमुदायास माझी विनंती आहे की या वीरस्तंभास ही श्रद्धांजली वाहण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनी मी उभा राहताच, कारण वीर सावरकर आपले व्याख्यान खुर्चीवर बसूनच देत होते. प्रत्येकाने आपापल्या ठिकाणीच उठून अगदी सैनिक व्यूहासारखे व्यवस्थित उभे राहावे. श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व श्रोतृवृंदांना फुले, अक्षता आणि गुलाल स्वयंसेवकांकडून आधीच पुरवले गेलेले आहेत, ते हाती घ्यावे. मी त्रिवार स्वातंत्र्य लक्ष्मी की जय आणि क्रांतिकारकांचा विजय असो या घोषणा करताच आपण सर्वांनी आबालवृद्ध स्त्री पुरुषांसुद्धा सर्वांनी एककंठाने त्या घोषणा उच्चारून आणि निनादून आकाश दुमदुमून द्यावे आणि लवलेश रेटारेटी न करता आपापल्या ठिकाणीच उभे राहून ह्या वीरस्तंभाच्या दिशेने हातातील फुले, अक्षता आणि गुलाल उधळून द्यावा असे सांगून वीर सावरकर श्रद्धांजली वहावयास ध्वनिक्षेपकासमोर उभे राहिले. त्याच वर्षी तो न्यूनतम 80 सहस्रांचा समाज एकसहा उठून उभा राहिला. वीर सावरकरांच्या अमोघ वक्तृत्वाने उत्पन्न झालेला उत्साह शिगेला पोचला. तोच ध्वनिक्षेपकावरून वीर सावरकरांनी स्वातंत्र्य लक्ष्मी की जय ही गर्जना केली. त्या सरशी प्रचंड जनसमुदायाच्या सहस्र सहस्र कंठातून एक सुराने नि एक कंठाने स्वातंत्र्य लक्ष्मी की जय, क्रांतिकारकांचा विजय असो अशा त्रिवार एकामागून एक प्रचंड गर्जना होऊ लागून ते सारे वातावरण दूरवर नुसते दुमदुमून गेले. विद्युत दीपांच्या झगझगाटात त्याच वेळी आकाशात चंद्राचाही उदय होऊन त्या चांदण्याचा सौम्य प्रकाश मिसळून गेला आणि जेव्हा त्या प्रचंड समुदायाने
श्रद्धांजली वाहताना मुठी भरभरून पुष्पाक्षतांसह गुलाल उधळला, तेव्हा त्या गुलालाचाही रंग त्या चांदण्यात आणि विद्युत दीपांच्या प्रकाशात मिसळून त्या विस्तीर्ण पटांगणात एक अत्यंत विलोभनीय शोभा दिसू लागली. रात्री 8 वाजता अरुणोदय व्हावा तसे झाले. स्वातंत्र्य लक्ष्मीचे आणि सशस्त्र क्रांतिकारकांचे जयघोष करीत असणाऱ्या त्या अफाट आणि आबालवृद्ध जनसमूहाच्या हृदयात संचारलेला उत्साह आणि कृतकृत्यतेची धन्यता हृदयात मावेनाशी झाली. त्या धन्यतेत ती सभा मग्न असतानाच अध्यक्षांनी त्या दिवशीचा कार्यक्रम संपला असल्याचे आणि सभा विसर्जन झाल्याचे सांगून सभा विसर्जित केली.